श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ खरंच खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. भगवान श्रीहरी विष्णू यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टापासून मुक्तता मिळण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे. जसं श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे, तसंच हा मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी यांना समर्पित आहे. तर मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. आजचा दिवस म्हणजे गुरुवारी अनेक शुभयोगाची निर्मिती होत आहे. या दिवशी एक दिवा नक्की लावा. तर बघा हा उपाय कसा करायचा, दिवा कोठे लावायचा, कसा लावायचा, कोणत्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप करू नका. हा दिवस इतका खास आहे की, इतका महत्त्वपूर्ण आहे की पाहण्यात आले आहे की कधी आपण जर मोठमोठे पूजा पाठ व्रत वैकल्य अनुष्ठानही करून ज्या आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होत नाहीत, त्या ह्या आज आपण केलेल्या एका छोट्या उपायाने नक्कीच आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीहरी आणि माता लक्ष्मी आपल्याला नक्कीच आशीर्वाद देतील. तर उपाय कशासाठी करायचा, कसा करायचा हे बघूया. मनोकामना पूर्ण करण्यासाठी, त्याचबरोबर जीवनातले दुःख, दारिद्र्य, अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. आता आपल्याला जीवनामध्ये बरेचसेच म्हणजे दोष असतात, पितृदोष असतात, मंगळदोष असतात. त्याच्यासाठी सुद्धा हा उपाय आपण करू शकतो. आपल्या मनातल्या कोणत्याही इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कोणी कराव्या? घरातली कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते. घरातली महिलांनी आपल्या सुखी संसारासाठी, घरात लक्ष्मी राहावी, सुख समृद्धी आनंद ऐश्वर्य आपल्याला लाभो, यासाठी महिलांनी हा उपाय नक्की करावा. कारण महिलांनी हा दिव्याचा जर उपाय आज केला तर नक्कीच त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल. कारण घरातली स्त्री ही एक लक्ष्मीच असते आणि ज्या वेळेस घरातली लक्ष्मी घराच्यासाठी एखादा उपाय करते तेव्हा त्याचं फल खूप लवकर आपल्याला मिळत असतं, खूप मोठं होऊन ते मिळत असतं. म्हणून घरातल्या स्त्रियांनी हा उपाय नक्की आज आपल्याला करायचा आहे. तर हा उपाय दर गुरुवारी जरी तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या या उपायाचं फळ तुम्हाला लवकर मिळेल. संध्याकाळच्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे. संध्याकाळच्या वेळेमध्ये तर कधी तर प्रदोष काळात 6 ते 7 दिवे लावणीच्या वेळेत आपल्याला हा उपाय करायचा आहे. धन धान्य नोकरी सुख समृद्धी याच्यासाठी हा आपल्याला उपाय करायचा आहे. तर उपाय करत असताना आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून हा पहिला उपाय करायचा आहे. माता लक्ष्मी नक्कीच धावत तुमच्या घरामध्ये येईल. बघा कसा उपाय करायचा. संध्याकाळच्या वेळेमध्ये एक दिवा घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला त्या पंथीमध्ये लावायचा आहे. त्याच्यामध्ये चिमूटभर थोडीशी हळद आपल्याला टाकायची आहे. त्याचबरोबर पिवळ्या रंगाची आपल्याला 3-4 फुलं घ्यायची आहेत. 5 किंवा 7 घ्या तुम्ही फुलं आणि देवघरासमोर बसायचं आहे. आता पिवळ्या रंगाची कोणती फुलं घ्यावी तर झेंडूचं फूल आपल्याला लवकर म्हणजे मिळतं, त्यामुळे आपल्याला झेंडूचं फूल जरी आपण पिवळ्या रंगाचं घेतलं तरी चालेल. देवघरासमोर आसन टाकायचं आहे. आसनावरती बसायचं आहे. हातामध्ये आपल्याला पिवळ्या रंगाचे 2 फुलं घ्यायची आहेत. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यात थोडी हळद आपल्याला टाकायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये भगवान श्रीहरी आणि माता लक्ष्मी यांचा फोटो असणं तर खूप महत्त्वाचं आहे. आपण कोणतीही सेवा करत असताना ज्यांची सेवा करत आहोत त्यांचा फोटो किंवा मूर्ती आपल्याकडं असणं खूप महत्त्वाचं आहे. उजव्या हातात आपल्याला पिवळ्या रंगाचं फूल घ्यायचं आहे. गुळ म्हणून आपल्याला भगवान श्रीहरी आणि माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करायचा आहे. गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि श्रीहरी विष्णूचा मंत्र आपल्याला 11 वेळेस म्हणायचा आहे. तर तो प्रभावीशाली असा कोणता मंत्र आहे? ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. खूप चमत्कारी हा मंत्र आहे. त्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी यांना नमस्कार करा आणि प्रार्थना करा की आपल्या जीवनातले जे दुःख दारिद्र्य आहेत ते दूर व्हावे आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान ऐश्वर्य लाभो, हीच आपल्याला प्रार्थना करायची आहे.
त्यानंतर पिवळ्या रंगाचं फूल हे श्री भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी खूप प्रभावीशाली आहे आणि जो दिवा आपण लावलेला आहे त्यात आपण थोडीशी चिमूटभर हळद घातली आहे, ती आपल्या सुखी संसारासाठी, सुख समृद्ध आपल्या घरामध्ये नांदावा याच्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्यानंतर दुसरा उपाय, 2 लवंग घ्यायचे आहेत। फूल असणाऱ्या 2 लवंग घ्या, एक शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावा आणि तो दिव्यामध्ये 2 लवंग टाकायचे आहेत, ज्यात की जो शिव आणि शक्तीचे स्वरूप आहेत। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये म्हणजे कशाची कमतरता होऊ नये, घराला कोणाचीही नजरदोष होऊ नये, नजरदोषापासून संरक्षण व्हावे याच्यासाठी आपल्याला हा दुसरा उपाय करायचा आहे। शुद्ध गाईचा दिवा लावा, त्याच्यामध्ये फूल असणारे 2 लवंग टाका आणि हा दिवा घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवा आणि तिथे प्रज्वलित करा, जेणेकरून आपल्या घरामध्ये कधीही पैशाची धनधान्याची कमतरता भासणार नाही। आणि आज संध्याकाळीच त्याचबरोबर 2 दिवे आपल्या घराच्या मुख्य दरवाजेच्या बाहेर लावायचे आहेत, जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी, श्रीहरी भगवान विष्णू नक्कीच प्रवेश करतील, कारण मुख्य दरवाजा तुनच आपल्या घरामध्ये धन धान्य लक्ष्मी येत असते। तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि गुरुवारच्या रात्री आपल्याला हे 3 दिवे नक्की लावायचे आहेत, म्हणजे 3 ठिकाणी दिवे लावायचे आहेत। एक म्हणजे आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला दिवा लावायचा आहे, ईशान्य कोपऱ्यामध्ये एक दिवा लावायचा आहे आणि 2 दिवे आपल्या मुख्य दरवाजेच्या बाहेर लावायचे आहेत, जेणेकरून माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी यांचा आशीर्वाद कायम आपल्या घरावर राहील, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धीने नांदेल, आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही, नजरदोष कधीही होणार नाही, नजरदोषापासून संरक्षण होणार आहे। यासाठीही आपल्याला आजचा दिवस खूप प्रभावीशाली आहे, त्यामुळे हा उपाय नक्की करा। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।